नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इंडियाचे वेगवेगळे रँकिंग बघणार आहे. कुठल्या कुठल्या रिपोर्ट्समध्ये आपलं रँकिंग काय आहे, आपल्या शेजारच्या कंट्रीचं रँकिंग काय आहे, टॉपची कंट्री कुठली होती. तर हे रिपोर्ट रँकिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहेत. एक्झाममध्ये डायरेक्टली प्रश्न येतात की आपला वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये काय रँक होता, वर्ल्ड प्रेस फ्रीडममध्ये काय आपला रँक आहे. तर हे प्रश्न शुअर शॉर्ट येतात एक्झाममध्ये. त्याच्यामुळे व्यवस्थित सगळं हे चार्ट तुम्ही बनवा. नंतर लेक्चर झाल्यानंतर व्यवस्थित प्रत्येक पॉईंट नोट डाऊन करून त्याचा चार्ट बनवा. ओके, म्हणजे कुठल्या रिपोर्टनुसार आपला काय रँक आहे. ओके, तर हे लक्षात ठेवणं मस्ट आहे, प्रत्येक एक्झाममध्ये विचारतातच. तर वेळ वाया घालवता आपण लेक्चरची सुरुवात करूया. तर पहिला आपला जो इंडेक्स आहे तो म्हणजे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स आहे 2017चा. वर्ल्ड प्रेस फ्रीडम म्हणजे आपल्या इथं पत्रकारांना किती स्वातंत्र्य दिलेलं आहे याचा रँक आहे. तर जगामध्ये एकूण 180 कंट्रीचा सर्वे करण्यात आला आणि या एकूण 180 कंट्रीपैकी 136वा रँक हा आपल्या देशाचा आहे. ओके, म्हणजे हिंदुस्थानचा रँक जो आहे हा 136 आहे अमंग 180 कंट्रीज. ओके, हा रिपोर्ट कुणी बनवला हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स. तर ही एक ऑर्गनायझेशन आहे ज्याचं की हेडक्वार्टर आहे पॅरिस इथं. पॅरिस तुम्हाला माहिती असेल फ्रान्समध्ये. तर इथं त्याचं हेडक्वार्टर आहे आणि युनायटेड नेशन्सच्या कन्सल्टंट स्टेटसमध्ये ही ऑर्गनायझेशन मोडते. तर रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स, तर या ऑर्गनायझेशनने हा रिपोर्ट बनवला आहे. आणि याच्यानुसार एक आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठला देश टॉपचा आहे हे सुद्धा विचारतात. म्हणजे कुठल्या देशामध्ये सगळ्यात जास्त प्रेसला फ्रीडम दिलेला आहे. तर ही आहे कंट्री नॉर्वे. तर या ज्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्री असतात, तर नॉर्वे, फिनलँड, स्कॉटलँड, स्वीडन, तर या कंट्रीज ज्या असतात हा नेहमी अशा प्रकारच्या इंडेक्समध्ये टॉपवरती असतात. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर या रिपोर्टमध्ये टॉपवरती आहे नॉर्वे. ओके, आपल्या शेजारची कंट्री म्हणाल तर आपला जिगरी दोस्त तर पाकिस्तान आहे 139ला, श्रीलंका आहे 141ला, अफगाणिस्तान आहे 120ला, बांगलादेश 146, नेपाळ 100. म्हणजे नेपाळच्या इथं प्रेस फ्रीडम आपल्या देशापेक्षा चांगलं आहे. ओके, त्यानंतर भूटानमध्ये 84, चायनामध्ये खूप रिस्ट्रिक्शन आहेत प्रेसला, तर त्याच्यामुळे त्यांचा रँक आहे 176. ओके, आपला रँक लक्षात ठेवा 136 रँक आहे अमंग 180 कंट्रीज. प्रेस फ्रीडम डे जो आहे हा मार्च 3 मार्चला सेलिब्रेट केला जातो. 3 मेला सेलिब्रेट केला जातो. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे कधी असतो हे जरी विचारलं तर हा युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीद्वारा हा डिक्लेअर केला आहे मे 3ला. ओके, आता नेक्स्ट आपण रिपोर्ट बघूया. ग्लोबल एनर्जी आर्किटेक्चर परफॉर्मन्स इंडेक्स रिपोर्ट. तर हा जो रिपोर्ट आहे हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने रिलीज केला जातो किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा रिपोर्ट बनवतो. हा रिपोर्ट ॲक्च्युली कशासाठी असतो की तुमचा देश हा कितव्या रँकला आहे अफोर्डेबल आणि सिक्युअर एनर्जी किंवा सस्टेनेबल एनर्जी प्रोव्हाइड करण्यामध्ये. ओके, तर आपला जो रँक आहे हा 87 रँक आहे. आणि ही जी लिस्ट आहे ही टॉप स्वित्झर्लंडनी केलेली आहे. म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीने अफोर्डेबल आणि सस्टेनेबल अशी एनर्जी क्रिएट केली जाते. त्यानंतर आहे नॉर्वे, त्यानंतर आहे स्वीडन. ओके, आणि भारताचा रँक आहे 87, हे लक्षात ठेवा. आणि हा रिपोर्ट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे बनवला जातो. ओके, नेक्स्ट न्यूज बघू आपण. तर हा पण एक रिपोर्ट महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स 2016. तर ग्लोबल हंगर इंडेक्स हा महत्त्वाचा, याला व्यवस्थित स्टार करा. कारण याच्यानुसार आपला जो रँक आहे हा आहे 97. एकूण 118 देशांपैकी आपला जो रँक आहे हा 97 आहे. ओके, म्हणजे आपल्या इथं खूप जास्त प्रमाणामध्ये हंगरनेस बघायला भेटेल. ओके, आणि हा जो रिपोर्ट आहे हा कोण बनवतो, कुठली ऑर्गनायझेशन बनवते हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ती ऑर्गनायझेशन आहे इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट. त्याला IFPRI असं म्हणतात. आणि याच्याचं हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC, युनायटेड स्टेट्समध्ये. ओके, तर हे सगळे पॉईंट महत्त्वाचे आहेत. आणि इंटरनॅशनल ही जी ऑर्गनायझेशन आहे इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट, तर या ऑर्गनायझेशननुसार आपल्याला जो स्टेटस भेटला आहे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये तो सिरियस भेटला आहे. सिरियस म्हणजे काय की आपल्या इथं जी हंगरनेसची जी सिच्युएशन आहे ही एकदम आता सिरियस मोडवरती आहे. आपला जो स्कोर आहे हा 28.5 आहे. म्हणजे ज्या कंट्रींना 35च्या खाली स्कोर मिळतो ते सगळ्या सिरियस कॅटेगरीमध्ये मोडतात. तर आपला स्कोर खरंच सिरियस आहे. म्हणजे आपल्या इथं खूप जास्त दक्षता घेणं या हंगरनेसशी संबंधित गरजेचं आहे. तर हे लक्षात ठेवा. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये आपल्या भारताचा रँक आहे 97. नेक्स्ट आपण रँक बघूया. तर ही ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्सची रँक आहे.
ही पण महत्त्वाची आहे, कारण ही वर्ल्ड बँकेच्या ॲन्युअल रिपोर्टनुसार बनवली जाते. आणि त्या रिपोर्टला यावर्षी जे नाव दिलं होतं ते नाव दिलं होतं डुईंग बिझनेस 2017 इक्वल अपॉर्च्युनिटीज फॉर ऑल. तर हा जो एक रिपोर्ट जाहीर झाला वर्ल्ड बँकेकडून, याच्यामध्ये आपल्या देशाचा जो रँक आहे हा 130 रँक आहे 189 देशांपैकी. आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये टॉपची जो कंट्री आहे ती म्हणजे न्यूझीलंड. न्यूझीलंडमध्ये सगळ्यात जास्त प्रेफर केलं जातं ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या इंडेक्समध्ये न्यूझीलंड. ओके. त्यानंतर आपण जर चायनाचा जर विचार केला तर चायनाचा रँक आहे 84. म्हणजे जर दोन देशांमध्ये जर चूज करायचं असेल की एका सपोज फॉरेन कंपनीला एकतर इंडियामध्ये इन्व्हेस्ट करा और चायनामध्ये, तर ती जी कंपनी असेल ती चायनाला प्रेफर करेल, कारण चायनाचा ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स चांगला आहे आपल्या देशापेक्षा. ओके. आणि पाकिस्तानचा जर विचार केला तर 138 पोझिशनला आहे पाकिस्तान. ओके. तर नेक्स्ट आपण रँक बघूया. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट इंडेक्स हा पण एक महत्त्वाचा रिपोर्ट असतो. हे पण एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनीच बनवलेला रिपोर्ट आहे. आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे काय की आपण फक्त GDPचा विचार न करता सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर विचार केला तर आपल्या देशाची ग्रोथ कशी आहे, तर एकूण 7 वेगवेगळे पॅरामीटर ठरवले जातात. आणि याच्यामध्ये डेव्हलप्ड कंट्रीजचं रँकिंग वेगळं असतं, डेव्हलपिंग कंट्रीजचं रँक वेगळं असतं. ओके. तर डेव्हलप्ड म्हणजे जे असे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत याच्यामध्ये जर आपण टॉपची कंट्री बघाल तर ती आहे नॉर्वे. नॉर्वे डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये टॉपला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ग्रोथ ही चांगल्या पद्धतीने म्हणजे सगळ्यांचा सर्वसमावेशक विकास केला जातो तिथं. ओके. आणि डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये टॉपची आहे लुथियानिया. ओके. सो लुथियानिया ही टॉपची कंट्री आहे डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये. आणि जर आपल्या भारताचा विचार केला तर भारत ही एक डेव्हलपिंग कंट्री आहे, डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे आपण. आणि आपला रँक आहे 60 रँक आहे आपला. आणि हा एकूण 79 डेव्हलपिंग कंट्रीजचा जर विचार केला तर त्यामध्ये. ओके. तर 79 कंट्रीजमध्ये जर टॉप विचार केला तर नॉर्वे आणि आपला देश आहे 60th पोझिशनला, 60व्या पोझिशनला. ओके. नेक्स्ट आपण रिपोर्ट बघूया. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हा सुद्धा एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे. इनोव्हेशन करण्यामध्ये आपला देश कितव्या रँकला आहे, तर एकूण 128 देशांचा सर्वे करण्यात आला होता. 2016चा रिपोर्ट आहे हा. तर याच्यामध्ये आपल्या देशाचं जे रँक आहे हा 66 आहे. ओके. तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. याला कोण बनवतं, हा जो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हा जो एक रिपोर्ट आहे हा कॉर्नेल युनिव्हर्सिटी US, तर कॉर्नेल युनिव्हर्सिटी थ्रू बनवला जातो. त्यानंतर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन थ्रू सुद्धा हा बनवला जातो. आणि इन्सीड, तर इन्सीड ही एक फ्रान्सची एक इंटरनॅशनल बिझनेस स्कूल आहे. तर या 3 ऑर्गनायझेशन मिळून हा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सचा रिपोर्ट बनवतात. ओके. आणि याच्यामध्ये आपलं जे रँक आहे आपल्या देशाचं हा आहे 66th. नेक्स्ट एक रिपोर्ट बघू आपण. हा महत्त्वाचा आहे. करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये आपल्या देशाचं रँक काय आहे, तर करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये आपला देश हा 79व्या पोझिशनला आहे. एकूण 176 देशांपैकी आपल्या देशाचा जो रँक आहे हा 79 आहे. ओके. म्हणजे आपण एकदम कमी करप्ट कंट्री आहे असं पण नाही आहे आणि एकदम जास्त अफेक्टेड कंट्री आहे असं पण नाही आहे. म्हणजे आपल्या इथं जे करप्शन आहे हे ॲव्हरेज करप्शन आहे, एकदम आपण लो लेवलला पण नाही आहे आणि एकदम हाय लेवलला पण नाही आहे. ओके. मग आता हे पण एलिमिनेट हळूहळू ऑनलाईन ज्यावेळेस आपण मोडमध्ये शिराल त्यावेळेस हळूहळू हे सुद्धा कमी कमी होत जाईल. ओके. आणि हा जो रिपोर्ट आहे हा ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन थ्रू बनवला जातो. ह्याच्यामध्ये जे एक टॉपचे नेशन आहे ते म्हणजे न्यूझीलंड आहे. आणि न्यूझीलंड आणि डेन्मार्क ह्या दोन्ही पण कंट्रीज या टॉपला आहेत. दोघांना पण आउट ऑफ 100 90 मार्क भेटलेले आहेत. ओके. तर आणि सगळ्यात जास्त किंवा मोस्ट अफेक्टेड और मोस्ट करप्ट कंट्री जर विचारली कुणी तर त्याचं नाव आहे सोमालिया. तर सोमालिया ही सगळ्यात मोस्ट करप्ट कंट्री आहे जगामधली. ओके. 176 देशांपैकी. आणि न्यूझीलंडमध्ये ॲक्च्युली टॉपवरती राहण्याचं कारण हेच आहे की न्यूझीलंडमध्ये लॉ थोडे सोपे आहेत. लॉ तिथले पब्लिकसुद्धा म्हणजे फार कमी दिवसांमध्ये अमेंड करू शकतात. कुठला लॉ जर अमेंड करायचा असेल तर, किंवा कुठल्या जर पब्लिक कंप्लेंट्स करायच्या असतील तरीसुद्धा ते पटकन करू शकतात. त्यांच्या गव्हर्नमेंटकडं ते लगेचच तक्रारी वगैरे सगळं करू शकतात, पटापट तिथं होतात सोयी. मात्र आपल्या देशामध्ये तसं नाही आहे. त्याच्यामुळेच न्यूझीलंड ही टॉपची कंट्री. ओके. नेक्स्ट रिपोर्ट बघू आपण. हा रिपोर्टसुद्धा महत्त्वाचा आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट आहे हा. तर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट हा पण महत्त्वाचा आहे. आणि इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस 20 मार्चला असतो
आणि या दिवशी याला प्रकाशित करण्यात आलं किंवा या दिवशी याला प्रकाशित केलेलं आहे. तर हा रिपोर्ट हा UN च्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कनी बनवलेला आहे. UN च्या SDSNनी बनवलं आहे. ओके, त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्या देशाचा जो रँक आहे हा 122 रँक आहे. एकूण 155 देशांचा सर्वे करण्यात आला होता. याच्यामध्ये आपला देश 122व्या रँकला आहे. ओके, म्हणजे आपला देश बिलकुल हॅपी नाही आहे, अनहॅपी कंट्रीमध्ये आपण इन्क्लूड होईल. ओके, कारण हॅपीएस्ट कंट्री जी आहे ती आहे नॉर्वे, आणि सगळ्यात कमी हॅपी किंवा अनहॅपी जर म्हणाल तरी चालेल तर सगळ्यात अनहॅपी देश आहे तो म्हणजे बुरुंडी. ओके, तर बुरुंडी सगळ्यात अनहॅपी कंट्री आहे आणि नॉर्वे सगळ्यात हॅपीएस्ट कंट्री. ओके, आणि याच्यामध्ये यावर्षी चेंज करण्यात आला होता, त्याच्यामुळं हा रिपोर्ट महत्त्वाचा आहे, तुमच्या एक्झाममध्ये बनू शकतो. एक चेंज करण्यात आला होता, हॅपीनेस ॲट वर्क हे सुद्धा रिपोर्ट ह्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेत. म्हणजे आपण वर्क प्लेसवरती आपल्या कामाच्या ठिकाणी आपण किती हॅपी आहोत तर याचा पण रिपोर्ट याच्यामध्ये ॲड करण्यात आला होता. आणि पहिल्यांदा असा चॅप्टर ॲड केलेला आहे, त्याच्यामुळं हे महत्त्वाचं आहे. ओके, तर इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस कधी असतो? 20 मार्चला असतो. युनायटेड नेशन्सकडून हा सेलिब्रेट केला जातो. भारताचा रँक आहे 122 एकूण 155 देशांपैकी. नॉर्वे 1 नंबरला आहे आणि बुरुंडी ही सगळ्यात अनहॅपी कंट्री आहे. ओके, त्याच्यानंतर FDI कॉन्फिडन्स इंडेक्स हा पण एक महत्त्वाचा इंडेक्स आहे. म्हणजे जगात FDI येण्यामध्ये कुठला देश टॉपवरती आहे असं जर विचारलं तर तो देश म्हणजे US. तर US हा टॉपवरती आहे FDI कॉन्फिडन्स इंडेक्समध्ये. याच्यानंतर जर भारताचा रँक जर विचारला तर भारताचा रँक आहे 8व्या पोझिशनला. ओके, आणि US हा गेल्या 5 वर्षांपासून सलग टॉपवरती आहे. ओके, म्हणजे लास्ट 5 इयर्सपासून US जी कंट्री आहे ही टॉपवरती आहे FDI कॉन्फिडन्स इंडेक्समध्ये. ओके, महत्त्वाचा रिपोर्ट आहे हा. नेक्स्ट आपण बघूयात ग्लोबल कनेक्टिव्हिटी इंडेक्स. तर ग्लोबल कनेक्टिव्हिटी इंडेक्स हे इंडिया याच्यामध्ये 43rd रँकला आहे आणि US जो आहे USनी टॉप केलेला आहे. ग्लोबल कनेक्टिव्हिटी इंडेक्समध्ये US टॉपवरती. ओके, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स ॲक्च्युली हे 2 प्रकारचे असतात. एक असतो जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स आणि एक असतो ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स. ओके, आणि या 2 वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन याला काढतात. पहिल्यांदा आपण जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स बघूया. तर जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स हा युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम थ्रू काढला जातो किंवा हा रिपोर्ट युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम अनाऊन्स करतं UNDP. आणि याच्यामध्ये खालील 3 गोष्टींचा विचार केला जातो. एक म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, त्यानंतर एम्पॉवरमेंट आणि तिसरी म्हणजे लेबर मार्केट परसिप्शन. ओके, तर या गोष्टींचा विचार केला जातो आणि याच्यामध्ये आपल्या देशाचा रँक आहे 131 एकूण 188 देशांपैकी. ओके, इंडियाचा रँक आहे 131. आता आपण ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स बघू. हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम थ्रू काढला जातो आणि याच्यामध्ये सरळ मेल आणि फिमेल याच्यामधला जेंडर गॅप आणि त्या खालील गोष्टींवरती कम्पेअर केला जातो, जसं की इकॉनॉमी, देन एज्युकेशन, हेल्थ आणि पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन. तर या 4 गोष्टींचा, या पॅरामीटर्सचा यूज केला जातो ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स काढताना. त्याच्यामध्ये एकूण 144 कंट्रींचा सर्वे करण्यात आला होता आणि आपल्या देशाचा त्याच्यामध्ये रँक आहे 87. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे, व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स. तर हे ट्रॅव्हल आणि टुरिझम कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स आहे. याच्यामध्ये आपला देश 40व्या नंबरला आहे एकूण 136 देशांपैकी. ओके, तर 40व्या नंबरला आपला देश. जर टॉपची कुणी विचारली तर ते आहे स्पेन. तर ॲक्च्युली वर्ल्ड जे टुरिझम ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल टुरिझम ऑर्गनायझेशन, तर याचं सुद्धा हेडक्वार्टर स्पेनलाच आहे, मॅड्रिड येतं. ओके, तर स्पेन ही टॉपची कंट्री आहे. आपला देश आहे 40व्या रँकला एकूण 136 देशांपैकी. ओके, नेक्स्ट आपण एक रिपोर्ट बघूया. क्रॉनिक कॅपिटलिझम इंडेक्स हा एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे. तर इंडियाचा रँक आहे याच्यामध्ये 9व्या पोझिशनला, जर्मनी टॉपवरती आहे आणि रशिया सगळ्यात लास्ट नंबरला आहे. ओके, ॲक्च्युली क्रॉनिक कॅपिटल काय असतं तुम्हाला जर थोडक्यात सांगायचं झालं तर या रिपोर्टनुसार असं सांगण्यात येतं की हे जे कॅपिटलाइज्ड फॅमिलीज आहेत काही ठराविक, ओके, तर त्यांचा आपल्या देशावरती किंवा पॉलिटिक्समध्ये होल्ड आहे का. फॉर एक्झाम्पल मोठ्या मोठ्या ज्या फॅमिलीज असतील, श्रीमंत अशी कुटुंब असतील, तर त्यांच्या आपल्या देशावरती किती परिणाम होतो, त्यांच्या पॉलिटिक्समध्ये किती परिणाम होतो. तर याच्यामध्ये हे रँक काढायचा होता. तर जेवढा कमी रँक असेल तेवढा जास्त अफेक्टेड कंट्री असती. म्हणजेच जर्मनी ही सगळ्यात क्लिनिस्ट कंट्री म्हणता येईल. म्हणजे तिथं क्रॉनिक कॅपिटलिझम अजिबात चालत नाही असे कंट्री ही जर्मनी. ओके, आणि सगळ्यात जास्त क्रॉनिक कॅपिटल हे रशियामध्ये आहे.
रशिया त्याच्यामुळे टॉपला आहे. ओके, म्हणजे तिथलच्या पॉलिटिकल एन्व्हायरमेंटमध्ये हा फॅमिलीजचा किंवा त्यांचा देश चालवण्यामध्ये काही ठराविक फॅमिलीजचा हात असतो. ओके, तर इंडियासुद्धा 9th पोझिशनला आहे, म्हणजे हे सुद्धा आपल्याला विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. ओके, नेक्स्ट एक इंडेक्स बघूया, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स. तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स हा यूएसच्या चेंबर ऑफ कॉमर्सनी पब्लिश केला जातो आणि याच्यामध्ये एकूण 45 देशांचा सर्वे करण्यात आला आणि विशेष म्हणजे आपला देश 43व्या रँकला आहे. ओके, म्हणजे फक्त शेवटून 2 पोझिशन राहिल्यात, आपल्यानंतर फक्त 2च कंट्री आहेत. त्याच्यामध्ये एक कंट्री आपला शेजारचा देश असतोच आणि एक कंट्री आहे कुठली तरी साऊथ आफ्रिकन कंट्री. ओके, तर फक्त 43व्या नंबरला आपण एकूण 45 कंट्रींमध्ये, आणि टॉपची कंट्री आहे US, त्यानंतर आहे UK दुसऱ्या नंबरला आणि जर्मनी आहे 3ऱ्या पोझिशनला. ओके, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्समध्ये. नेक्स्ट एक रिपोर्ट आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. याला एकदम स्टार करून तुम्ही नोट डाऊन करायचा आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षीच्या एक्झाम्समध्ये विचारण्यात आला होता गेल्या वर्षीचा रिपोर्ट. ओके, त्याच्यामुळे हे यावर्षीसुद्धा विचारू शकतात, व्यवस्थित स्टार करा याला. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याच्यामध्ये भारताचा नंबर 131वा आहे आणि ॲज युजल नॉर्वे टॉपवरती आहे. ओके, ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये नॉर्वे ही कंट्री टॉपला आहे, 1 नंबरला त्याचा रँक आहे आणि भारताचा जो रँक आहे हा 131व्या पोझिशनला आहे. आणि हा रिपोर्ट कोण काढतं हा सुद्धा एक कॉमन प्रश्न आहे, आणि हा रिपोर्ट हा युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDPनी रिलीज केला जातो. ओके, तर हे सगळ्यात महत्त्वाचे आपण जे रँकिंग होते, जे रिपोर्ट्स होते, हे महत्त्वाचे होते, सगळे बघितलेत आपण. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे, व्यवस्थित ह्याला नोट डाऊन करा. ज्या तुमच्या नोट्स आहेत हे एक्झामच्या आधी नक्की रिवाईज करा. ओके, तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.